जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. दाटलेले ढग सहज मोकळे होऊ शकतात, पण दाटलेलं मन सहजासहजी मोकळे होत नाही. आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं, तिथे उत्तर म्हणून स्वतः उभं राहायचं असतं. आयुष्यात दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान होत नाही. एक हास्य आणि दुसरे आशीर्वाद. आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो, पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवतो. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतं, तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतं. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखे होईल. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात, तर जपणारी आयुष्यभरासाठी. आपण एकमेकांच्या बद्दल गैरसमज का वाढवतो माहिती आहे? कारण आपण संवाद टाळतो. मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, त्यालाच तर मैत्री म्हणतात. मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो. स्वभावाच्या प्रेमात पडा, चेहऱ्याच्या नाही. काळानुसार चेहरे बदलत जातात, स्वभाव नाही. आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त सुख देतात. अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय. पतंग आणि माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआपच कट होतो. काम करणाऱ्यांची कदर करा, कान भरणाऱ्यांची नव्हे. मी आहे ना, हे आधाराचे शब्द मनाला संजीवनी देतात. जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते, तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे. बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीती उरत नाही. आपल्या भाषेवरून आपले संस्कार कळतात बरं का, म्हणून थोडंसं जपूनच. आपलं काम झालं म्हणजे मदत करणाऱ्याला विसरायचं नसतं. चुकांपासून जो काही शिकू शकला नाही ते बावळटपणाचं लक्षण. विषय किती वाढवायचा आणि कुठं वाढवायचा आणि कुठं थांबवायचा हे समजणं म्हणजे खरं शहाणपण. श्री स्वामी समर्थ.